नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभवनायक ब्लॉग्स. तर मित्रांनो, गणेश उत्सवाला आता अवघे काही दिवस उरले आहेत आणि आता आपण गणपती बाप्पाचे जे कारखाने आहेत ते आपण एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आहोत. कारखान्यांसोबत आपण गणपती डेकोरेशनच्या देखील आपण रील किंवा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर आज आपण शुभारंभ केलेला आहे श्री आर्ट्सपासून. श्री आर्ट्सचा जो कारखाना दरवर्षीपासून आपण पहिली व्हिडिओ आपण श्री आर्ट्सची टाकतो आणि ह्याही वर्षी आपण कारखान्यात आलेलो आहे आणि खरंच खूप मी एक चक्कर मारली कारखान्यामध्ये आणि खरंच खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मनमोहक रूपात बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि यांचा ॲड्रेस कसा यायचं आणि ॲड्रेस चेंज झालेला आहे यावर्षी यांचा, तर तोही देखील व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की व्हिजिट करा. चला तर मग बघूया आपल्या श्री आर्ट्सच्या बाप्पांच्या मूर्त्या. तर मित्रांनो, तुम्हाला जर श्री आर्ट्सला यायचं असेल तर कसं याल? तर हा आहे NM जोशी मार्ग, डिलाई रोड आणि समोर पाहत आहात ती आहे पोद्दार मिल. पोद्दार मिलच्या एक्झॅक्ट समोरच मोनोरेल आहे. मोनोरेलचा पिलर नंबर 36 आणि 37. परत एकदा सांगतो, मोनोरेल पिलर नंबर 36 आणि 37च्या एक्झॅक्ट समोर मार्क क्लासेस आणि बेकरी मठ आहे. बेकरी मठच्या एक्झॅक्ट अपोजिट रोडवरती हुकमिन लेन आहे. हुकमिन लेनच्या आतमध्ये जाताच सुरुवातीलाच आहे श्री आर्ट्स. आणि इथे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर बाहेर बॅनर देखील लावलेला आहे, मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती श्री आर्ट्स. त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर्स देखील दिलेले आहेत कॉन्टॅक्टसाठी. हुकमिन लेनच्या आतमध्ये शिरताच लेफ्ट साईडला आहे एक जनरल स्टोअर आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोरच आहे श्री आर्ट्स. जर तुम्ही बघू शकतात, जनरल स्टोअरच्या एक्झॅक्ट समोर आहे श्री आर्ट्स. चला तर मग जाऊया आणि बघूया यावर्षी कोणकोणत्या नवीन नवीन मूर्त्या आल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे श्री आर्ट्सचे सर्व. तर दादा, सर्वात आधी स्वागत आहे तुझं. तर तुझं एकदा नाव सांग. नमस्कार, मी राकेश नांदगावकर. ओके. तर यावर्षी आपल्याकडे POP मध्ये आहेत की मातीमध्ये आहेत मूर्त्या? फक्त POPच्या मूर्त्या भेटतील. ओके. आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत? आपल्याकडे 1 ते 3 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत. ओके. आणि आपला ॲड्रेस आता चेंज झालेला आहे, तर ॲड्रेस सांगू शकशील? आपला ॲड्रेस आता पोद्दार मिल शेजारी हुकमिन लेनमध्ये आहे. हां. डिलाई रोड, NM जोशी मार्ग. ओके. तर यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देत आहे. आणि यावर्षी अशी कोणत्या मूर्त्या आहेत की तुमच्याकडे जी म्हणता येईल की खूप ट्रेंडिंग जाईल? आता यावर्षी हा एक गट्टू झाला, हां, स्वामी रूपात आहे. त्यानंतर हा एक गट्टू झाला 2.5 फुटामध्ये. त्यानंतर एकदम आपल्याकडे अशी भरलेली आहे बाप्पाची मूर्ती बघा. त्यानंतर ह्यामध्ये एक बाल भट टाईपमध्ये आहे ओके. गणपती. हा एक यावर्षी ट्रेंडिंगमध्ये भरपूर आहे गणपती बाप्पा. त्यानंतर आपला गेल्या वर्षीचा पेशवा एक आहे, हां. तो सुद्धा यावर्षी खूप रिक्वायरमेंटमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर दरवर्षी आपला हा एक गणपती चालतो भरपूर, ओके. तो एक ट्रेंडिंग चौरंगमध्ये मूर्ती म्हणतात, चौरंगमध्ये. त्यानंतर गणेश गल्लीमध्ये आपल्याकडे जुना एक आहे, कमळावरती एक आहे, वेलिंग पॅटर्न एक समोर आहे. अच्छा. हो. तर दादा, ऑनलाईन जर कोणी केलं म्हणजे रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही तिथे डिलेवरी वगैरे देऊ शकतात की आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे? डिलेवरीसाठी तुम्ही स्वतः येऊ शकता इथे आणि घेऊन जाऊ शकता. आपण डिलेवरी बंद केली आहे. ओके. म्हणजे जर तुम्हाला मूर्ती हवी असेल तर तुम्ही इथे येऊन मूर्ती पॅक करून देतील, फक्त ती तुम्ही स्वतः घेऊन जायची स्वतःच्या रिस्कवर? हो हो. ओके. तर आता आपण बघूया श्री आर्ट्समध्ये यावर्षी कोणकोणत्या नवीन नवीन बाप्पाच्या मूर्त्या आल्यात त्या. मित्रांनो, आपण सुरुवातीला आपण 1.5 फुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या बघणार आहोत आणि त्यांनी असं सेक्शन बनवलं आहे. वरची जी लाईन आहे पूर्ण ती 1.5 फुटाची आहे आणि जर खालची जी लाईन तुम्ही बघता ही बघा, ही पूर्ण 2 फुटाची लाईन आहे. पूर्ण अशी कारखान्यात त्यांनी सेटअप केलेलं आहे. सो आपण वरतून चालू करूया. ही बघा, ही पहिली बाप्पाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे मूर्ती. आणि बाप्पाच्या डोळ्याची आखणी बघा, खूप सुंदर मूर्ती आणि 1.5 फुटामध्ये आहे. त्याचबरोबर बाजूला एक मूर्ती आहे, ही बघा. ह्यामध्ये ह्यावर्षी नवीन पॅटर्न आला आहे, भस्म बघा, भस्म अवतारात आहे आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पाचा जो बॉडी कलर आहे तो देखील तुम्ही बघू शकता. हे बघा, हे अशा सर्व पॅटर्न आहेत नवनवीन. हा एक बाप्पाची मूर्ती खरंच खूप क्यूट आहे बघा. स्वान आहे बाजूला. बाप्पा बघा, गोंडस रूप आहे बाप्पाचं. त्यानंतर आपण जर बघाल तर इथे ही कार्टून टाईपमध्ये आहे, श्रीकृष्णाच्या अवतारात आहे. सुंदर मूर्ती आहे. 1.5 फुटात आहे बाप्पाची मूर्ती. या साईडला जर बघाल हे चौरंग आहे पॅटर्न. हा जो पॅटर्न आहे तो मागचे 2 वर्ष खूप गाजलेला पॅटर्न आहे.
प्लस ही बालमूर्ती आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी या साईडला. आणि चौरंगमध्ये जर अजून आहे कलर, धोतीचा ऑप्शन आहे. आणि त्यात जर तुम्ही चौरंग बघायला गेलात तर हा असा नॉर्मल येतो. त्यानंतर आम्ही जो गेटअप केलेला आहे इथे, हे बघा, पूर्ण सजवलेली आहे बाप्पाची मूर्ती. त्यानंतर हा एक नवीन पॅटर्न आहे विणावाला. ही एक मूर्ती आहे. हो, लालबागचा राजा पण आहे 1.5 फुटामध्ये, म्हणजे पूर्ण प्रभावळ सकट येणार. धोती तुम्हाला चॉईसवरती आहे. हे बघा. त्यानंतर इथे एक आहे, ही मूर्ती खूप सुंदर आहे. मोरामध्ये पण आहे, मोराच्या बाजूला. हे बघा. आणि ही जर मूर्ती बघाल तर ही खूप सुंदर आहे. नंदीवरती बसलेली बाप्पाची मूर्ती. आपण 2 फुटामध्ये जे बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. तर सर्वात आधी इथे जर बघाल तर ही आहे दत्तरूपामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. 2 फुटात बाप्पाचं गोंडस रूप आहे आणि खूप सुंदर वाटतं. त्याचबरोबर जर तुम्ही इथे येऊन बघाल तर डिटेलिंग बघा. बाप्पाच्या पादुका आहेत, कमंडलू आहे, परत बाप्पाच्या अंगावरती रुद्राक्ष वगैरे आहेत. खरंच खूप सुंदर. आणि बॉडी कलर जर तुम्ही बघाल बाप्पाच्या मूर्तीचा, खरंच खूप सुंदर आहे. त्यानंतर अजून एक पॅटर्न आहे 2 फुटामध्ये. ही एक मूर्ती खूप छान आहे. जर कोणाला एकदम शांत मूर्ती हवी असेल तर ह्या मूर्तीकडे जायचं. हे बघा, खूप सुंदर पॅटर्न आहे. देता घेता आहे गणपती. हाफ व्हाईटमध्ये धोती आहे, रेड कलरची शॉल आहे, खूप सुंदर वाटते. त्यानंतर जर कोणाला मुंबईकर स्टाईलमध्ये बाप्पाची मूर्ती हवी असेल त्यामध्ये आहे 2 फुटामध्ये. हे बघा, आसनावरती आहे बाप्पा. ह्यावरती तुम्ही धोतर वगैरे घालू शकतात. खूप सुंदर वाटते मूर्ती. त्यानंतर ह्या साईडला आलात तर 2 फुटामध्ये जर तुम्हाला गट्टू पाहिजे, म्हणजे अशी भरलेली बाप्पाची मूर्ती, म्हणजे पोटोबा टाईप, तर इथे तुम्ही जाऊ शकतात. साऊथ इंडियन लुकमध्ये आहे बाप्पाची मूर्ती. आणि बाप्पाचे देता घेतामध्ये आहे. बघाल तर खरंच खूप सुंदर आहे मूर्ती. नाम जर बघाल तर नाम पण साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. आणि सर्वात देखणी जर मूर्ती जर हवी असेल, खळीवाला बाप्पा श्रीकृष्णाच्या अवतारात आहे, बालमूर्ती आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. आणि 2 फुटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. आणि यांनी धोतर नेसवलेलं आहे, परत पगडी घातलेली आहे बाप्पाला आणि छोटंसं लटकन आणि मोरपीस आहे. खूप सुंदर वाटते बाप्पाची मूर्ती जर बघाल तर. आणि ह्या साईडला जर आलात तर 2 फुटामध्ये अजून एक ऑप्शन आहे. सोफ्यावरती बाप्पाची मूर्ती आणि मोदक बघा बाप्पाचा, हातावरती असा घेऊन बसलेला आहे आरामात. प्लस उंदीर मामा पण मोदक घालतो आहे. आणि खूप सुंदर बालमूर्ती आहे. बालमूर्त्यांमध्ये पण श्री आर्ट्सकडे खूप ऑप्शन्स आहेत, ते पण तुम्हाला 2 फुटामध्ये मिळून जातील. प्लस मुंबईचा राजा जर तुम्हाला हवा असेल तर हा एक आहे, जी मुंबईच्या राजाची जी पूजेची जी मूर्ती असते त्यामध्ये ऑप्शन आहे. आणि यांनी 16 नेसवलेला आहे बाप्पाला आणि खरंच खूप सुंदर वाटते मूर्ती. त्यानंतर जर अजून एक पॅटर्न आहे मुंबईकर स्टाईलमध्ये. हे बघा, मस्त आहे मूर्ती. आणि अजून जर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे मुंबईकर स्टाईलमध्ये, ह्या साईडला आहे. ही एक मूर्ती खूप सुंदर आहे आणि शांत मूर्ती वाटते बघा. आणि खास करून जर श्री आर्ट्समध्ये जर आलात तर तुम्ही बाप्पाचं जे नाम आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते. हा एक नाम बघा, खूप सुंदर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर बाजूला एक साधी आणि सिंपल मूर्ती. ही मूर्ती तुम्ही कुठे बघितली असाल ते मला नक्की कमेंट करून सांगा. ही मूर्ती जी आरती संग्रहाचा जो पुस्तक असायचा पहिलीचा, त्यामध्ये अशा पॅटर्नमध्ये एक मूर्ती होती आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे बघा. शांत आणि एकदम रिलॅक्सिंग बाप्पा रिलॅक्स असे बसलेले आहेत. मस्त वाटतं, पाय पण असे पूर्ण सोडून. अजून एक जर पॅटर्न जर तुम्हाला बघायचं आहे जो जास्त ट्रेंड करतो आहे ते म्हणजे पेशवा स्टाईल बाप्पाची मूर्ती. जर तुम्हाला मगाशी मी बोललो जसं श्री आर्ट्समध्ये बाप्पाच्या मूर्ती जशा युनिक असतात, त्याचबरोबर बाप्पाचं जे नाम आहे ते पण इथे युनिक आहे. बघू शकतात तुम्ही, भस्म लावलेला आहे आणि पेशवा पॅटर्न आहे. एकदम शांत मूर्ती आहे. बाप्पाची जी डोळ्याची आखणी आहे, परत
नाम आहे, खरंच खूप सुंदर आहे. बैठक जर बघाल ना अगदी मन प्रसन्न होऊन जातं बघा, शांत मूर्ती. त्याचबरोबर बाजूला आलात तर स्वामी बैठकमध्ये आहे बाप्पाची मूर्ती, शांत रिलॅक्सिंग. परत एकदा बघाल तर तुम्ही बाप्पाचं नाम बघा, वेगळं काहीतरी हटके केलेलं आहे त्यामध्ये. आणि 2 फुटामध्ये श्री आर्ट्समध्ये खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर इथे एक आहे शंखावरती बाप्पाची मूर्ती विराजमान आहे. परत एकदा नाम बघा. आणि प्रत्येक डिटेलिंग जर तुम्ही बघाल ना मूर्त्यांमध्ये खूप सुंदर सुंदर डिटेलिंग केलं आहे शंखावरती वगैरे, किंवा जे पाण्याचा जो स्ट्रक्चर केला आहे खाली तो देखील त्यांनी मस्त केलेला आहे. नॉर्मल मूर्ती आहे यामध्ये पण बघा 2 फुटामध्ये. ह्या साईडला आलात तर कोचमध्ये जर कोणाला हवे असेल, मागे जो कोच असतो आसन त्यामध्ये पण अवेलेबल आहे बाप्पाची मूर्ती. दोन फुटामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळणार आहेत बघायला. अजून एक तुम्हाला एक मूर्ती दाखवतो मी. ही एक मूर्ती आहे, हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे, शांत. आणि अगेन नाम अजून काहीतरी वेगळ्या प्रकारचं नाम केलेलं आहे इथे. सुंदर आणि शांत मूर्ती आहे. अजून एक पॅटर्न आहे जो मुंबईचा राजा, जी कमळावरती जी मूर्ती होती त्यामध्ये ऑप्शन आपल्याकडे आहेत. कमळावरती बाप्पाची मूर्ती विराजमान आहे आणि हुबेहूब मुंबईच्या राजाची मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे. कमळ आहे, कमळाला पण डिटेलिंग मस्त केलेली आहे. त्याचबरोबर जो कोल्हापूर पॅटर्न आहे तो देखील आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि शांत आणि नाजूक मूर्ती आहे. आणि परत एकदा नाम बघा. जर कोणाला रामाचं जर डेकोरेशन वगैरे करत असाल तर त्यामध्ये तुम्ही मूर्ती घेऊ शकता. तर अजून एक आहे मूर्ती जी शंकर भगवानाच्या अवतारामध्ये आहे, डमरूवरती. आणि शंकर भगवानाच्या रूपामध्ये मूर्ती खूप ट्रेंडिंग चालू आहे यावर्षी. डमरू आहे, त्यावरती बाप्पा विराजमान झालेले आहेत. डिटेलिंग जर बघाल तुम्ही, नाग आहे, डमरू दिला छोटा, शंख आहे. त्याचबरोबर जर बघाल तर इथे रुद्राक्षाच्या माळा देखील आहेत. काहीच करायची गरज नाही, मूर्ती जशी आहे तशी घेऊन बाप्पाच्या मूर्तीची पूजा करायची. त्याचबरोबर हा एक पॅटर्न जर तुम्ही बघाल, गट्टू म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो अशी भरगच्च बाप्पाची मूर्ती. हे बघा नवीन पॅटर्न आहे आणि काहीतरी नवीन केलं आहे यामध्ये. बसण्याची स्टाईल जर कोणाला, हे बघा, तर या मूर्तीमध्ये जर काही युनिक असेल ना तर टिटवाळा बैठक, जी खूप आधीपासूनची परंपरा आहे, जी काय जण टिटवाळा बैठक घेतात. ह्यामध्ये पण नवीन पॅटर्न आहे आणि काहीतरी युनिक आहे मूर्तीमध्ये. बसण्याची स्टाईल टिटवाळामध्ये आहे. परत जो खालचा आसन आहे त्यामध्ये पण चेंजेस केलेले आहेत. आणि मूर्ती बघाल ना शांत आणि आसरी वाटते बाप्पाची मूर्ती. बंद कर. कारखान्यामध्ये जर तुम्ही एंट्री केलात तर सुरुवातीलाच बाप्पाची ही 2.5 फुटात स्वामी बैठक रूपात बाप्पाची मूर्ती आहे. शांत आणि सुंदर मूर्ती आहे. बघाल तर इथे एकदम बाप्पा आरामशीर बसलेला आहे, तुम्ही बघू शकतात. खास करून आणि जर बघाल जी खाली बाप्पाची जी बसण्याचं आसन आहे त्यावरती पण डिटेलिंग केलेली आहे, फुलं काढलेली आहेत छोटी छोटी. आणि बाप्पाचे जे डोळे आहेत खरंच खूप बोलके डोळे आहेत, जर तुम्ही बघू शकतात. प्लस नाम बघाल तर तुम्ही, अजून एक नामामध्ये डिफरंट आहे इथे. श्री आर्ट्स म्हणजे तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळणार आहे नामांमध्ये, मूर्त्यांमध्ये आणि कलर्स ऑप्शनमध्ये. अजून एक 2.5 फुटात तुम्हाला ऑप्शन दाखवतो. तर हा एक आहे पॅटर्न, ह्याला देखील आपण गट्टू बोलू शकतो. गट्टू पॅटर्नमध्ये आहे मूर्ती. खास करून बाप्पाचे डोळे बघा, डोळ्याची जी आखणी केली आहे ती खरंच खूप सुंदर आहे. प्लस जर 2.25 फुटात जर तुम्हाला गट्टू हवा असेल, म्हणजे अशी भरगच्च बॉडीमध्ये बाप्पाची मूर्ती हवी असेल, हा एक पॅटर्न आहे. सुंदर मूर्ती आहे, देता घेता आहे आणि खूप छान वाटते मूर्ती. प्लस अगेन नाम बघाल तर बाप्पाच्या मूर्तीचं काहीतरी डिफरंट आहे. आणि जसं आपण म्हटलं मी मगाशी की श्री आर्ट्समध्ये तुम्हाला युनिक मूर्त्या मिळतात, त्यामध्ये हा एक पॅटर्न आहे. मूर्ती जर बघाल तर तुम्ही यामध्ये पण अगेन नाम, जसं आपण त्या मागच्या मूर्तीला बघितलं पेशवामध्ये आपण असं भस्म टाईप नाम लावला होता,
त्यामध्ये या मूर्तीला केलेलं आहे. आणि खास करून डोळे जर बघाल ना बाप्पाचे, खूप क्यूट वाटतं आहे बाप्पा. आणि देता घेता आहे मूर्ती. त्यामध्ये अजून जर तुम्हाला 2.25मध्ये ऑप्शन हवा असेल तर हा एक पॅटर्न आहे आपल्याकडे 2.25 ऑप्शनमध्ये, 2.25मध्ये हे बघा. प्लस परत एकदा बघा बाप्पाची डोळ्याची आखणी जर बघाल तुम्ही, सुंदर अशी आखणी. आणि खास करून बाप्पाची जर बैठक बघाल ना तुम्ही, सुंदर आहे. आणि जर इथे जर बघाल तर आसनावरती पण इथे डिटेलिंग वगैरे केलेली आहे त्यांनी. फुलांची अशी डिटेल काढलेले आहेत. अजून तुम्हाला दाखवतो ऑप्शन. आपल्याकडे 2.5 फुटामध्ये महाराजा पॅटर्न पण आहे. इथे जर तुम्हाला दाखवतो, अवधूत चव्हाण यांचा हा पॅटर्न आहे. नंदी आहे बाप्पाच्या पायाच्या इथे. प्लस अगेन नाम बघा बाप्पाचं. डमरू दिलेला आहे बाप्पाच्या हातामध्ये. खूप सुंदर मूर्ती आहे 2.5 फुटामध्ये. बंद कर. तर मित्रांनो, लालबागचा राजा म्हणजे एक आपलं श्रद्धास्थान आहे. आणि श्री आर्ट्स म्हटलं की लालबागचा राजा तर यायलाच पाहिजे. आणि आता आपल्याकडे श्री आर्ट्समध्ये 2.5 फुटामध्ये लालबागचा राजा आहे. जसं मी तुम्हाला 1.5 फुटात दाखवलं, तसं 2.5 आणि 2.25 फुटामध्ये बाप्पाची मूर्ती तुम्हाला मिळणार आहे लालबागच्या राजाची. खूप सुंदर मूर्ती आहे. प्लस तुम्हाला मागे काय म्हणता येईल त्यामध्ये. आणि खरंच बाप्पाची मूर्ती बघा तुम्ही, डोळ्याची जी आखणी आहे, बॉडी पेंट कलर आहे, डिट्टो लालबागचा राजा तुम्हाला श्री आर्ट्समध्ये मिळेल. अजून एक पॅटर्न आहे आपल्याकडे, हा बघा. हा पॅटर्न जर बघाल तर यावर्षी खूप श्री आर्ट्समध्ये तर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळणार आहे. 2.5 फुटामध्ये ही बाप्पाची मूर्ती आहे. खास करून जर बघाल तर बाप्पाचं जे आसन आहे त्यामध्ये काहीतरी डिफरंट आहे व्हरायटीमध्ये. हे बघा. प्लस खाली जे बाप्पाचे पाय ठेवतात तिथे डिटेलिंग बघा, हुंदीर आहे. सुंदर आणि शांत मूर्ती आहे. ही पण तुम्हाला 2.5 फुटामध्ये मूर्ती मिळून जाणार आहे. आता मी तुम्हाला सर्व मूर्त्या तर नाही दाखवू शकत, पण ज्या काय मेन मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्सच्याद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या. आणि श्री आर्ट्समध्ये जायचं असेल त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे आणि कॅप्शनमध्ये दिला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे, तर नक्की चेक करा. चला तर मग बाप्पाच्या आता नवीन लुक सिनेमॅटिकमध्ये पाहूया. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. श्री आर्ट्समध्ये जर तुम्हाला कोणत्या मूर्त्या बघायच्या असतील अजून ऑनलाईन, तर तुम्हाला यांचा इंस्टाग्राम हँडल देखील देत आहे, त्याला देखील फॉलो करा. आणि जर तुम्हाला रीलच्या माध्यमातून आपले जर ब्लॉग्स बघायचे असतील ते देखील आपलं इंस्टाग्राम पेज खाली देत आहे, त्याला देखील पटापट फॉलो करा. चला तर मग भेटे अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.